नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पुढच्या राहिलेल्या काही पशु प्राणी यांच्या आवाज, त्यांचे यंगवन्स म्हणजे त्यांची पिलं, त्यांचे राहण्याचे ठिकाणं हे याच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर बघा, पहिल्या स्क्रीनवरती, पहिल्या स्लाईडवरती तुम्हाला जो पक्षी दिसतोय तो आहे डक. त्याचा जो यंगवन्स आहे म्हणजेच त्याचं जे पिल्लू आहे तर त्याला स्क्वॅब किंवा चिक असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर त्याची जी लिव्हिंग प्लेस आहे म्हणजे त्याची जी राहण्याची जागा आहे ती आहे कोट. आणि त्याचा जो साऊंड आहे तो आहे कूच. कूच तुम्ही माझ्या मागे एक वेळेस रिपीट करायचं आहे. डव, यंग वन्स, स्क्वॅब और चीक, स्क्वॅब और चीक. लिव्हिंग प्लेस आहे कोट, कोट. क्राईज म्हणजे साऊंड आहे कूच, कूच. त्याच्यानंतर आपण सेकंड बघूया. हा सुद्धा बर्ड आहे डक. त्याचा जो यंग वन्स आहे म्हणजे त्याचं जे पिल्लू आहे तर त्याला आपण डकलिंग म्हणतो. डकलिंग, डकलिंग. मेल फिमेल म्हणजेच मादा किंवा नर तर ड्रेक आणि डक असे यांचे मेल्स आणि फिमेल्सचे जे आहेत ते नावं असतात. त्याचा जो साऊंड असतो तो असतो क्वॅक्स, क्वॅक. त्यानंतर ईगल. यंगवन्सला म्हटलं जातं म्हणजे त्याच्या पिल्लाला म्हटलं जातं इगलेट, इगलेट. त्याची जी लिव्हिंग प्लेस असते एरी या एरी. त्याचा जो साऊंड असतो तो असतो स्क्रिम्स, स्क्रिम्स. त्यानंतर एलिफंट. एलिफंटचा जो यंगवन्स असतो म्हणजे त्याचं जे पिल्लू असतं त्याला म्हटलं जातं काल्फ. आणि त्याचा जो साऊंड असतो तो असतो ट्रम्पेट, ट्रम्पेट. त्यानंतर आहे फ्लाय म्हणजेच आपल्या घरातली जी माशी आहे ती आहे. पिक्चर याच्यासाठी लावलेला आहे की तुम्हाला मराठीमध्ये अर्थ कळावा. आपण इंग्लिशमध्येच यासाठी बोलते आहे कारण की तुमच्या लक्षातसुद्धा राहिलं पाहिजे. यंगवन्स आहे म्हणजे त्याच्या पिल्लाचं जे नाव आहे, जे पिल्लू असतं माशीचं, फ्लायचं, तर त्याला म्हटलं जातं मॅगॉट, मॅगॉट. नंतर त्याचा जो साऊंड असतो तो असतो बच. तुम्ही भरपूर वेळेस हा साऊंड ऐकलासुद्धा असेल तुमच्या घरामध्ये. त्याच्यानंतरचा जो प्राणी आहे तो आहे फॉक्स. त्याचं जे यंगवन्स असतं म्हणजे त्याचं जे पिल्लू असतं त्याला म्हटलं जातं कप. त्याची जी लिव्हिंग प्लेस असते ती असते अर्थ और जंगल, जंगल. जी अर्थ लिव्हिंग प्लेस आहे ती फॉक्सची असते. त्याच्यानंतर साऊंड क्राईज जो आहे तो बार्क्स और एल्प्स, बार्क्स और एल्प्स. तुम्ही सोबतसुद्धा नोट करून घेऊ शकता किंवा नंतरसुद्धा नोट करू शकता. त्यानंतरचा जो प्राणी आहे तो आहे गोट. त्याचा जो यंगवन्स आहे त्याला म्हटलं जातं किड. लिव्हिंग प्लेस आहे पेन और फोल्ड. हा एक डोमेस्टिक ॲनिमल आहे. त्याच्यानंतर त्याचा जो साऊंड आहे ब्लिट्स, ब्लिट्स. नंतर जो पक्षी आहे तो आहे गुज. यंगवन्सला म्हटलं जातं गॉसलिंग, गॉसलिंग. मेल और फिमेल असतात गॅन्डर और गुज, गॅन्डर और गुज. त्याचा जो क्राईज असतो म्हणजे त्याचा जो साऊंड असतो तो असतो कॅकलेस, कॅकलेस. त्यानंतरचा जो ॲनिमल आहे तो आहे हॉर्स. त्याचा जो यंगवन्स असतो त्याला म्हटलं जातं कोल्ट और फोल, कोल्ट और फोल. त्याच्यानंतर त्याची जी राहण्याची जागा असते तिला म्हटलं जातं स्टेबल, स्टेबल. त्याचा जो साऊंड असतो तो असतो स्नॉट्स और नी, नी. तुम्ही भरपूर वेळेस हॉर्सचासुद्धा साऊंड ऐकला असेल. नेक्स्ट अँड लास्ट आहे कांगारू. हा एक प्राणी आहे आणि त्याचा जो यंगवन्स आहे त्याला जोय, जोय असं म्हटलं जातं. आणि मेल्स किंवा फिमेल्स असतात ते बक और डो, बक और डो. इथे याचा साऊंड दिलेला नाही आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आज आपण 10 जे ॲनिमल्स, बर्ड्स यांचे आवाज, त्यांची यंगवन्स, त्यांची लिव्हिंग प्लेस, त्यांचे आवाज ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत. यानंतरसुद्धा आपण अजून 10 स्लाईडद्वारे पक्षी आणि प्राणी यांचे आवाज वगैरे बघणार आहोत. त्यानंतर आपण आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी जी तयारी लागते आणि त्या तयारीसाठी जे काही ग्रामर असेल, इंग्लिश ग्रामर असेल,
ही मराठी ग्रामर असेल, बुद्धिमत्ता असेल, तर त्याचासुद्धा अभ्यास आपण करणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या स्लाईडची PDF मिळवण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा भेट द्या. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन. सो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.